नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने अळूवडी कशी करायची ते बघायचं आहे। आज आपण अळूवडी न वाफवता बनवणार आहोत। तुम्हीही अशा सोप्या पद्धतीने ही अळूवडी बनवू शकाल। तर इतकी सोपी पद्धत आज आपल्याला वापरायची आहे। तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, 9-10 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मिरच्या थोड्या कट करून घ्यायच्या म्हणजे लवकर ह्या बारीक होतात। तर आपण ह्या मिरच्या अशा कट करून टाकूयात। लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायची। यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं, 1 ते 1.5 चमचा धने टाकायचे आहे आणि हे वाटण आपल्याला मिक्सरला लावून बनवून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। तर 1 वाटीच बेसन घ्यायचं। तुम्हाला बेसन कमी जास्त करायचं तर तुम्ही करू शकता। यामध्ये 1 ते 1.5 चमचा आपल्याला तीळ टाकून घ्यायचे। अर्धा चमचा इथं मी तिखट घेतलेला आहे, कारण वाटणामध्ये आपण मिरच्या घातल्या त्यामुळे तिखट कमी घ्यायचं। अर्धा चमचा हळद घेतलेली आहे आणि हे वाटण बनवलेलं आपण यामध्ये टाकून घेऊया। हे मिश्रण थोडं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। इथं मी चिंच गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। लिंबा एवढा आपल्याला गुळ घ्यायचा आणि तेवढी चिंच घ्यायची, ती कोमट पाण्यामध्ये भिजू घालायची आहे। अर्ध्या तासामध्ये हे मस्त भिजलं जातं आणि हे पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं। याचा चोथा आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये लागेल तसं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। मी इथे अगदी थोडं पाणी टाकून घेतलं आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मला आणखी थोडं घट्ट वाटत आहे तर मी यामध्ये थोडं पाणी टाकून घेते। तर असं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊ शकतं। तर बघू शकता इथं मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे। हे साईडला ठेवूया आणि आपण पानं घेऊन त्याची तयारी करूया। मी अशी आमच्या अंगणामध्येच झाडं लावलेली आहे। तर अशी भरपूर झाडं आहेत आणि त्यामध्येच मी अळूची पण झाडं लावलेली आहेत। तर यामधली आपल्याला एकसारखी पानं काढून घ्यायची आहेत। तर आपण अशी मस्त एकसारखी पानं काढून घेऊयात। तर इथं मी ही मस्त 5-6 पानं काढून आणलेली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे। तर ही आपल्याला मस्त अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि याचा आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे। तर हे मागचं देठ आपण पूर्ण काढून घेऊया। हे जाड असतं त्यामुळं हे आपल्याला काढून घ्यायचं किंवा घशामध्ये यामुळं तडतड होऊ शकते। तर हे जाड असतं त्यामुळं काढून घ्यायचं आहे। तर अशा ह्या शिरा पूर्ण काढून घ्यायच्या आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या शिरा काढायच्या आहेत। इथं मी या पूर्ण पानाच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि याच्या शिरा आपल्याला आणखी नरम करून घ्यायच्या। तर इथं बेलण्याने असं लाटून घ्यायचं आहे। ह्या शिरा मस्त अशा नरम पडतात, म्हणजे रोल करताना आपले रोल फाटणार नाहीत, त्यासाठी अशा मस्त लाटून घ्यायचे आहेत। तर तुम्ही कसाही रोल केला तर तुमचा रोल फाटणार नाही। तर अशा पूर्ण शिरा काढून घ्यायच्या आणि एक पान ठेवायचं आणि त्या पानावर आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे। तर पूर्ण पानाला आपण हे बॅटर लावून घेऊयात। तर या पानाला पूर्ण बॅटर आपलं लावून झालेलं आहे। यावर आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे। तर हे पान आपल्याला दुसऱ्या अशा पलटी मारून ठेवायचं आणि उलट्या साईडने ठेवायचं आणि त्यावर पण हे बॅटर लावून घ्यायचं आहे आणि याला दोन्ही बाजूनी फोल्ड मारून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आणि यावर पण आपल्याला बॅटर लावून घ्यायचं। याला थोडी आणखी फोल्ड मारून घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने फोल्ड मारायची आणि आणखी बॅटर लावून घ्यायचं आहे आणि मस्त असं एकदम दाबून याचा रोल तयार करून घ्यायचा आहे।
म्हणजे हा पोकळ राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने हा मस्त असा दाबून रोल तयार करून घ्यायचा. तर शेवटी पानाला थोडं आणखी बॅटर लावायचं आणि इथे दाबून घ्यायचं आहे. तर हे मस्त असं चिटकवून घ्यायचं. तर हा आपला रोल तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पानाला असं बॅटर लावून घ्यायचं आणि रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 3 रोल तयार करून घेतलेले आहेत. तर 2-2 पानाचेच आपले असे मस्त 3 रोल तयार झालेले आहेत. यामधला एक रोल घ्यायचा आणि दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. म्हणजे याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. सुरुवातीची ही वडी आपली सुटेल, पण दुसऱ्या वड्या आपल्या व्यवस्थित येतात. तर अशा पद्धतीने मस्त वड्या पाडून घ्यायच्या. तर बघू शकता इथे मस्त आपली वडी तयार झालेली आहे. तर कुठेही वडी सुटली नाही. तर बघा मस्त आपल्या वड्या तयार होत आहेत. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण ह्या वड्या कापून घेऊयात. तर बघा न वाफवता आपल्या ह्या वड्या व्यवस्थित अशा छान आलेल्या आहेत आणि अगदी गोल आलेल्या आहेत. तर बघा अशा पद्धतीने सर्व वड्या बनवून घ्यायच्या. तर इथे मी पूर्ण ह्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की त्यामध्ये ह्या वड्या टाकून घ्यायच्या आहेत. वड्या तळताना सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मध्यम गॅसवर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे. म्हणजे आतून पण छान अशा तळल्या जातात आणि वरून पण कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. तर मस्त अशा लालसर आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या. तर बघू शकता ह्या वड्या आपल्या मस्त छान दिसत आहेत. तर ह्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने सर्व वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अगदी झटपट आपल्या ह्या वड्या न वाफवता मस्त तयार झालेल्या आहेत. वरून अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत आणि मस्त झालेल्या आहेत आणि खमंग पण झालेल्या आहेत. तुम्ही अशा चविष्ट वड्या करून बघा. खूप छान होतात आणि झटपटही होतात. जास्त वेळ पण लागत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.